आज मी थोडीशी जास्त फ्रेश होते कारण आज मी पहाटेच उठले होते। त्याचं एकमेव कारण म्हणजे हा आमचा काना। मला उठून दिलं आणि स्वतःनी 2 झोप घेतल्या। त्यानंतर म्हटलं चला आता उठलेचे तर फ्रेश होऊन घेऊया। आणि तोपर्यंत मम्मीने माझे फेवरेट भजी पण बनवले होते। मम्मीच्या हातची जास्त कांद्याची भजी मला खूप आवडतात, त्यामुळे मम्मीने आज नाश्त्यालाच बनवले होते। तोपर्यंत कानाच्या अंघोळीची पण वेळ झाली होती। मस्त म्हटलं बाहेरच बसलाय तर बाहेरच कानाची मालिश करून घेऊ आणि नंतर आंघोळ घालून घेऊ। आणि आजकाल ना तो आंघोळीच्या वेळेस रडत पण नाही। पहिले तो आंघोळीच्या वेळेस मालिशच्या वेळेस खूप किरकिर करायचा, पण आता तसं नाहीये। छानशी त्याची झोप झाली आणि फ्रेश मूड मध्ये उठला आणि कानाला ना बाहेरचं खूप आवडायला लागलंय। पणजी सोबत सकाळ संध्याकाळ तो बाहेर जाऊन बसतो। त्यानंतर म्हटलं चला मम्मीला थोडीशी हेल्प म्हणून ना आपण मम्मीला भोपळा चिरून देऊ, कारण आहे ना आज मम्मीला भोपळ्याच्या भाकरी बनवायच्या होत्या, ज्या की माझ्यासाठीच। दिवसभर नाना घरी नसते आणि संध्याकाळी आल्यानंतर कानाची त्यांना बघून रिॲक्शन काहीशी अशी असते, खूप एक्साइटेड असतो आणि खूप हसत असतो त्यांना बघून। नाना घरी आले की काना त्यांच्याकडेच असतो, काना माझ्याकडे येतच नाही। संध्याकाळच्या वेळेला ह्या दोघांची मस्ती तर चालूच राहणार। आणि हो, मी फुल व्लॉग पण अपलोड केला आहे, तर नक्की जाऊन बघा। चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, बाय।